रन चेस करून इथपर्यंत आलेत, परंतु आता थोडं उलट होणार आहे. अगदी बघितलं तर सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये थोडीशी रणनीतीमध्ये बदल करण्यात आला वागेश्वर हरिग्राम कडून. चला बॉलर तयार होतोय सुदेश. पहिल्या चेंडूवर थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, प्रसादला फार दूर ठेवलं शरीरापासून. बघा नियम सेम असेल, तुम्हाला बीमर साठी, तुम्हाला अगदी रनआउट साठी, तुम्हाला वाईट साठी रिव्ह्यू दिला जाईल, परंतु रिव्ह्यू सक्सेसफुल होणं गरजेचं आहे, तर तो पुढे कंटिन्यू केला जाईल, अन्यथा नाही. सुदेशचा पहिला चेंडू फार सुंदर राहिला, परंतु हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेनं. प्रसादनं फक्त दिशादर्शक हा फटका खेळा. स्टँडर्ड लेवलचा फिल्डर होता तिथे प्रयास कोहली. सुंदर क्षेत्ररक्षण, फार दूरचा पल्ला त्यांनी हे डिस्टन्स लवकर कव्हर केलं. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, हार मानली नाही आणि बॉल त्यांनी थांबवले. 2 रन या बॉलवर येतात. सुरुवात होते इम्पॉर्टंट लढत, जो जिंकेल या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये धडक मारेल. थोडासा फिंगर रोल केले सुदेश, यासाठी ओळखला जातो. सुदेशची हीच नेहमी स्पेशालिटी राहिली की तो फलंदाजाला मेहनत करण्यासाठी भाग पाडतो, वारंवार झोन मध्ये चेंडू देत नाही आणि सध्या मागील 3 चेंडू टोटली अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी झाली सुदेश कडून. पुन्हा एकदा चेंडू, परंतु यावेळेस ओढावून घेतल्या फटक्याला, बॉलला क्लिअर केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4, चौकार. महत्वाचे राहील दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण मागील मॅच मध्ये भरपूर मेहनत दोन्ही संघांनी केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या मेहनतीचं फल हवं आहे दोन्ही टीमला. प्रसाद पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीये, परंतु आता काही वेळ बॉल हवेमध्ये फ्लाय होत होता, फिल्डरने पाठलाग केलाय. अंतिम क्षणापर्यंत चेंडू तिथे थांबलाय. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. पहिलं षटक सुरू आहे आणि त्यामधील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. रन फलक जाऊन पोहोचलाय बिनबाद 8 वर. दोन्ही प्रतिभाशाली संघ आपण बघतो. दोन्ही संघांकडे यंगस्टर्स आहेत आणि अशा 2 यंगस्टर्सचा भरणा असणाऱ्या या दमदार संघांमध्ये ही लढत. अटॅक करायचं होतं, आउटसाइड एज लागले आणि विकेट किपरच्या पाठीमागे प्रदीप कडे चेंडू जातोय आणि हा झेल त्यांनी कॅरी केला. पहिला धक्का क्रमांक 1 प्रसाद पाटील च्या खेळीचा अंत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता रोहित घरत फलंदाजीसाठी दाखल झालाय. अधीर आता आलाय, आपण बघू शकता. अधीर भगत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालं. पहिलं षटक समाप्त झालं. P1 पॉवर प्ले 1 आणि कॅप्टन सुदेश साळुंके यांना सुंदर गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केल्या फक्त 8. इकॉनॉमी स्पेल त्याने हाताळला आणि 1 विकेट 1 धक्का दिलाय. 5 ओव्हर 5 गोलंदाजांचा वापर मैदानामध्ये करायचा आहे. सामना वेगवान राहू द्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक संपवायचे आहेत. दक्षता घ्या. गोलंदाजीसाठी आता द्वितीय षटकामध्ये मला वाटतं प्राचारण केले गेले. पहिल्यांदा अधीरला बोलवलं होतं, परंतु थोडीशी शॉर्टेस्ट टीम मीटिंग घेतली आणि संधी दिली आता प्रतीक पाटीलला. 2 स्टारकास्ट खेळाडू. प्रतीक पाटील मला वाटतं 2 बाईक विजेता खेळाडू आहे या टीमचा. आतापर्यंत 2 बाईक त्यांनी जिंकलेत. तो गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकता. तर दुसऱ्या बाजूला सोपान म्हात्रे ज्यांना 3 बाईक आतापर्यंत जिंकलेत. असे दोन्ही टीमचे 2 स्टारकास्ट खेळाडू मध्ये बॅटल बघायला मजा येईल. 8 धावा ऑन बोर्डवर लागले. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्पोर्ट्समन स्पिरिट. मोठी विकेट सोपान म्हात्रे स्वस्तात परतलाय. मोठा हादरा, मोठा झटका मिळाला हरिग्राम टीमला. सोपानच्या खेळीचा अंत.
सुपान मात्रे बॅक टू द डगआउट. निराश पानेन आणि जड पावलानं मैदान त्याला सोडावं लागलंय. हा फार मोठी विकेट आहे. आज बघितलं त्याचं मैदान राणे संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं होतं, परंतु क्रिकेट मध्ये जड तरला स्थान नाही. नवीन खेळाडू मैदानामध्ये विशाल भोपी फलंदाजीसाठी आलाय. मागील मॅच मध्ये विशालनं खूप सुंदर गोलंदाजी केली, तेवढी फलंदाजी देखील, परंतु आता बॅटिंग करण्याची जबाबदारी आली. टार्गेट सेट करायचे. 5 ओव्हरची मॅच आहे. 60-65 रन कमीत कमी या मॅच मध्ये उभारणं गरजेचं सुरुवातीच्या सत्रामध्ये, कारण वहाल टीम कडे देखील लॉंग बॅटिंग लाईनअप आहे. यंदाचा सीझन वहालच्या दृष्टिकोनातून फार सुंदर सुरू असताना विशाल आल्या मैदानामध्ये. प्रतीकला पहिल्याच बॉलवर खूप मोठी सफलता मिळाली आहे. 2 बाद, धावसंख्या 8 वर सध्या आपण बघतोय. आक्रमण करायचं होतं. बॉल हवेमध्ये काही वेळ तरंगत होता. नो मॅच रन मध्ये पडलाय. दुसरीसाठी दोन्ही खेळाडूंनी पदार्पण केलंय. 2 कंप्लीट झालेत. दुहेरी अंकामध्ये ऑन बोर्डवर धावा लागतात. टोटल 10 धावा आपण बघू शकता. खरं तर प्रत्येक टीम कडे स्टार्टर्स असतात, यंगस्टर्स असतात. अपकमिंग चा विचार आपण केला तर वागेश्वर हरिग्राम संघाचा फ्युचर ज्यामध्ये आपण बघतो ते विशाल भोपी आणि रोहित घेरस सध्या मैदानामध्ये असताना प्रतीक पाटील सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, चांगली लेंथ आणि लाईन, चांगला सूर त्याला गवसलाय. फलंदाजांना त्यांनीच थांबवलाय आपल्या लाईन मधून. पुन्हा एकदा फुलर लेंथ वरील हा चेंडू अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. 1 रन या बॉलवर पूर्ण झाले. तो येईल दूर वरून, सिंगल वर संतुष्ट व्हावं लागेल. 1च रन मिळेल. मान्यवरांचं शुभागमन सन्माननीय बालाराम उसाटकर आणि सन्माननीय रामदास म्हात्रे यांचे ते शुभागमन झाले. मनाच्या अंतःकरणापासून पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. लक्ष केंद्रित करूया आपण मॅच मध्ये, जिथे आता सज्ज होत असताना पुन्हा एकदा प्रतीक स्ट्राइक एंड कडे बघायला मिळेल. रोहितला स्लोरवनचा वापर केलाय. फुलर लेंथ वरील चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, फील्ड पोहोचलाय, परंतु बॉल उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतल्याचा फायदा दोन्ही बॅट्समनने घेतलाय. सिंगल डबलच्या सहाय्याने सध्या सामना पुढे चाललाय. 2च्या मदतीने संघ पुढे चाललाय. ऑन बोर्डवर डबल डिजिट मध्ये 2 बाद 13 अशी शांत आणि संयमी सुरुवात सध्या मैदानामध्ये. 1 चौकार आले फक्त या इनिंग मध्ये. प्रसाद पाटीलने तो दाखवला आणि प्रसाद पाटीलची विकेट गेल्यानंतर मोठे फटके थांबलेत मैदानामध्ये. रोहित साठी थोडासा स्लोरवन लेग ब्रेकचा वापर इथे करण्यात आला. सन्मानपूर्वक खेळून काढले. याही चेंडूला इथेही सिंगल बनते. अगदी शांत आणि संयमी क्रिकेट. सिंगल डबल पुढे चालले. 5 ओव्हरची मॅच आहे. सेट होण्यासाठी वेळ घेऊ शकतात फलंदाज, या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे, परंतु बघायचं किती रन या पहिल्या सत्रामध्ये एकवटण्यामध्ये यशस्वी ठरतील हे दोन्ही खेळाडू. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. सेकंड पॉवर प्ले मधला पॉवर जनरेट करत असताना जमिनीच्या सहाय्यानं अगदी जमिनी लगत हा फटका. 1 रन या बॉलवर पूर्ण. प्रतीक पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी त्याने केली. पहिल्या षटकामध्ये सुदेश साळुंकेने 8 धावा देत असताना 1 विकेट घेतलं आणि ते सातत्य राखत असताना प्रतीक पाटीलला या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या आणि 1 विकेट त्यालाही मिळाले. असे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 15 धावा वागेश्वर हरिग्राम संघाच्या. पंधरावर 2 सध्या आपण यथाव संख्या बघतोय. सुरुवात झाली, आरंभ झालाय, परंतु आता क्षेत्ररक्षणाचं विखुरलेलं झालं हे जरूर तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाजीसाठी आता सज्ज झालाय रोहित चिर्लेकर. 3ऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय. थोडस आता रिदम मध्ये बदलाव करावा लागेल फलंदाजांना, कारण सध्या 12 चेंडू संपलेत. 15 धावा ऑन बोर्ड वर आहेत. शांत भरपूर क्रिकेट बघितलाय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट जमिनी समांतर फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हर ड्राईव्ह करत असताना 1 रन या बॉलवर परिपूर्ण केले जाईल. क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी बघितले. सिंगल वर संतुष्ट व्हावं लागेल दोन्ही खेळाडूंना. थोडंसं क्रिकेट फनी क्रिकेट मैदानामध्ये, कारण दोन्ही टीम कडे यंगस्टर्स आहेत. दोन्ही संघांचा बॉलिंग अटॅक खूप पॉवरफुल आहे.
मजा येईल या मॅच मध्ये. 50-55 जरी बनल्या इथून तरी मॅच भरपूर हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. बाउन्सर चेंडू होता परंतु स्लोअर वन लेग ब्रेक. रोहितला थांबवलंय, स्टॉप केलंय. आणखी एक स्लोअर वन. काय गोलंदाजी राहिले आतापर्यंत. अगदी बघितलं तर एक चौकार बघितलाय. जवळपास पाहायला गेलं तर 14 चेंडूंचा खेळ रणांगणामध्ये संपलाय, ज्यामध्ये फक्त एक चौकार आलाय आणि रन फलकावर धावा त्या 16. संयम सोडावा लागेल आता. थोडस अटॅकिंग मोड मध्ये येणं तेवढंच गरजेचं असताना गोलंदाजीची गुणवत्ता. बॉल हवेमध्ये फ्लाय केलाय, अवे फ्रॉम द बॉडी केला परंतु सापल्यामध्ये सापडला रोहित खरत च्या खेळचा अंत. म्हणतात की कोणत्याही कार्याची सुरुवात करणं कठीण असतं. तुम्ही फलंदाजीतून रन करण्यासाठी सुरुवात करा. तुम्ही अगदी म्हणतात ना की शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरुवात करणं कठीण असतं, तसंच एखादं आयोजन सुरुवात करणं सुरुवातीला कठीण असतं. एकदा जम बसले की त्या गोष्टी सहज सोप्या होऊन जातात. वागेश्वर हरिग्राम संघाच्या दृष्टिकोनातून सध्या त्यांना चांगला स्टार्ट हवाय. जरूर धावा आलेत बोर्डवर परंतु आता बॅलन्स करणं गरजेचं आहे. सुंदर गोलंदाजी रोहित चिर्लेकर कडून. 3 चेंडू त्याने फेकलेत, 1 विकेट, 1 सिंगल, 1 डॉट बॉल आतापर्यंत बघितलंय. राज जाधव बॅटिंग साठी छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला. बॉल सोबत सुंदर चेंडू इथे देखील राहिलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, शब्द अपुरे पडतील इतकी सुंदर भेदकता, गोलंदाजी अचूकता, चांगली लेंथ आणि लाईन, चांगला वेग. जेव्हा गरज पडली तेव्हा लेग ब्रेक देखील झाले. स्लोअर वनचा वापरही झालाय. इकॉनॉमी राहिले गोलंदाजी. 3-16 सद्यस्थितीमध्ये परिस्थिती थोडी नाजूक आहे. बॅटिंग करत असताना हरिग्रामची एज लागला, पाठीमागे चाललाय, चूक झाली आहे. प्रतीक्षा करत बसला. प्रतीक कडून ही चूक होणं मोठी अवघड गोष्ट आहे. बॉल चाललाय सीमा पलीकडे, लॉंग स्टॉपला चौकार. राज जाधवच्या खात्यामध्ये या 4 धावा जोडल्या जातील. सांघिक कोठ्यामध्ये देखील 20 धावा 2-0 ऑन बोर्ड वर सध्या आपण बघतोय. रोहित चिर्लेकर सुंदर गोलंदाजी करतायत. मागील बॉलवर फिल्डिंग डिपार्टमेंट मधून त्यांना साथ मिळाली नाही, साथ द्यावी लागेल. इकॉनॉमी गोलंदाजीच राहिली. गोलंदाजांनी भरपूर मेहनत केली तर फिल्डरची साथ मिळणं तेवढंच गरजेचं. आक्रमण केलाय, अटॅक केला. मला वाटतं सगळ्यात लॉंग हिट षटकार. एंड राहिला या ओव्हरचा. 3 ओव्हर आता मैदानामध्ये संपले. पाणी घेऊन जा मैदानामध्ये 12वी खेळाडू. आणि 3 ओव्हर नंतर रन फलकावर धावा लागले. टोटल 26, 26 ऑन बोर्ड वर. लवेश तिके आणि रिवाल मात्रे सर दोघांपैकी जॉईंट व्हा आपण. दे ना कोणाकोणाचे बोल, नाव सांग. व्यासपीठावर आदरणीय रामदासजी म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झाले. मी विनंती करेन आमच्या लाडक्या आयोजकांना की आपण रामदासजी म्हात्रे यांना सन्मानित करूया. या विभागातील, या परिसरातील एक वरिष्ठ, ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. म्हात्रे साहेब यावं आपण मुख्य व्यासपीठावर आणि या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वागत कक्षामध्ये येऊन आपला प्रेमाचा हा सन्मान स्वीकारावा. आज खरं तर सर्व वारकरी संप्रदाय जपणारी या परिसरातील ही मंडळी, होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, आणि आज ही सर्व मंडळी या व्यासपीठावर येऊन या स्पर्धेची शोभा वाढवताना
आदरणीय बालकृष्णजी म्हात्रे यांचे इथे शुभ सन्मान. रामदासजी म्हात्रे यांचं मनापासून हार्दिक आभार. आपण आलात या स्पर्धेबद्दल. खरं तर या स्पर्धेची शोभा वाढली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून आभार. बालारामजी वासुटकर साहेब हे देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. बालाराम साहेब तुमचे मी शब्द सुमनांनी मनापासून आभार व्यक्त करते. क्रिकेटची नितांत आवड असणारी प्रचंड आवड असणारी व्यक्ती बालाराम वासुटकर साहेब आपलंही मनापासून आभार. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा वैभव भोपे यांच्याकडे. आकाश शाला मैदानामध्ये पहिल्याच बॉलवर टॉप पेच लागली होती परंतु फार दूर होते. प्रतीक या झेल पासून 1 रन इथे पूर्ण केले जाईल. 3 षटक संपले होते. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. एकंदरीत धावसंख्येचं टोटल आहे 27 ज्यामध्ये 3 फलंदाज गमावलेत. वागेश्वर हरिग्राम या संघाने आतापर्यंत राज जाधव 1 षटकार 1 चौकारच्या मध्ये 3 वैयक्तिक 3 बॉल मध्ये 10 वर पोहोचलाय. फार सुंदर षटकार होता. शॉर्ट पूल बघायला मजा आली त्या फटक्यामध्ये. आणि परंतु बघायचं आकाश करत कसं राहील हे षटक. आक्रमण केलाय राजला जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेत. हा दुसरा षटकार. राज जाधव इज ऑन फायर. कुठेतरी असं वाटत होतं की वागेश्वर हरिग्राम संघ अगदी संकटात सापडलाय की काय परंतु संकटातून बाहेर काढण्याचं काम करतोय हा बॅट्समन. नक्कीच यंगस्टर्स आहे आणि मागील बऱ्याच टुर्नामेंट मध्ये हे काम तो करत आलाय. अगदी बघितलं रॉक्षा प्रवीण जे गायकर असते त्यांनी पालीच्या त्या मॅचची आठवण करून दिली असती कारण त्यांचा आवडता खेळाडू हरिग्राम संघाचा. आणि राज जाधव सध्या खूप आक्रमण करतोय. आकाश कसं कमबॅक करेल हे देखील तेवढं पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. यावेळेस लेग साईडला खेळायचं होतं. मगाशी डाऊन द ग्राउंड खेळ. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. जोखीम पत्कारली रिस्क घेतली. 2 रन याही बॉलवर पूर्ण करतायत. आता धावा रिदम नुसार आलेत. एकंदरीत धावसंख्या आपण बघितल्या तर 35 धावा आतापर्यंत उभारलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यानं राजनं वैयक्तिक केलेत. आता आपण बघितलं तर 18 धावा त्याने आपल्या संघासाठी दिल्यात. त्यामुळे जो अनबॅलन्स क्रिकेट खेळत होता संघ खेळत होता आणि त्याला बॅलन्स करण्याचं काम खरं कोणी केलं असेल तर ते राज जाधवनं सुरक्षित संघाला एक चांगल्या दृष्टिकोनातून अगदी चांगल्या सुस्थितीमध्ये नेण्याचा त्याचे प्रयत्न सध्या सुरू असताना आकाश सज्ज. पुन्हा एकदा हा हेलिकॉप्टर खेळ. बॉल सारा डीप मध्ये लॉंग वाईडिश लॉंगांकडे जिथे क्षेत्ररक्षक होते सुदेश अगदी फील्ड करतील. जोपर्यंत बॉलला फेकतील 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जातील. विशालला आपण बघितलं भरपूर शांत क्रिकेट त्यांनी मैदानामध्ये केलाय. 5 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय ज्यामध्ये 6 धावांचं योगदान. एकूण 4 सिंगल 1 डबल त्यांनी केले. भरपूर बॅलन्स केलं टीमला. परंतु म्हणतात ना खेळामध्ये सगळ्यांची साथ महत्वाचे असते. समोर खेळत अगोदर लेग साइडला खेळायचं होतं नंतर निर्णय मागे घेतला आणि समोर डाऊन द ग्राउंड गेले. आणखीन एक दमदार रुबाबदार षटकार. वैभव या फटक्यामध्ये विचार केला ना फक्त दिशा दिली टायमिंग जुळलं ताकद कमी होती परंतु नेत्र दीपक टोला. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या मदतीनं. टोटल आपण पाहू शकाल इथे 40च्या वर अर्थातच 42 धावसंख्या. 42 रन्स. आता अडचणीत थोडासा आलाय मी म्हणेन वोडाफोन वाल संघ. 5 षटकांचा सामना आहे. 42 धावा आता धावफलकावर लागल्यात. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खरं तर आपण पाहिलं तर हरिग्राम संघ थोडा बॅकफुटवर गेला होता परंतु तदनंतर या दोन्ही फलंदाजांनी राज जाधव आणि त्याला जोड जी साथ लाभली अप्रतिम टोलेबाजी जबरदस्त सुरू आहे. हरिग्राम संघ मैदानावर खेळत असताना याच गावचे निवृत्ती म्हात्रे अर्थातच ओले गावचे जावई आहेत आणि आज अनिता निवृत्ती म्हात्रे ही देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या घर बसल्या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून आपल्या गावच्या आणि आपल्या घरच्या खेळाडूंचा खेळ पाहत आहेत. शुभेच्छा देत आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. नक्कीच खूप चांगली लढत आहे कारण म्हटलं ना तर आपण रिव्हर्सवर अनेक सामने बघतो. ए लॉट्स मधील संघांना अगदी पाठीराखे इतके नसतात जेवढे बी सी डी ई लॉट्स मध्ये जे संघ खेळतात त्यांना भरपूर पाठीराखे असतात. आज भरपूर स्पर्धा घरोघरी जाऊन पोहोचल्यात. प्रत्येकाच्या घरी स्मार्ट टीव्ही आहेत. चांगलं वायफाय कनेक्शन आहे आणि 4K व्ह्यू देण्याचं काम करतायत आमचे आई एक्विरा इव्हेंट्स. तुम्ही या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. मला वाटतं जवळपास 27,000 सबस्क्रायबर त्यांच्या आता लवकर पूर्ण झालेत. यंदाचा सीझन संपेपर्यंत किमान 70,000 पर्यंत तरी पोहोचायचा संदेश. आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला अनुभवी गोलंदाज
अधीर भगत यांचा वापर करण्यात आला. आता स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. हाणामारी करण्याचा प्रयत्न तर जरूर होईल आणि त्यासाठी अधीर भगत सारखे अनुभवी गोलंदाजाचा वापर इथे करण्यात आलाय. धावसंख्या फलकर 42 आहे. स्लॉग ओव्हर मध्ये किती रन येतील हे बघायचं आहे डेथ ओव्हर मध्ये. आणि एक वेल सेट फलंदाज साके इनकडे. हो, हा देखील चेंडू चांगला राहिला. धाव चोरण्याचा प्रयत्न तिथे होते नासिक एनकडे. राजनं ही रन मात्र कंप्लीट केली जाईल. पंच सांगतात यस, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला होता, एज तिथे लागली होती. एक रन राजच्या खात्यामध्ये जोडली जाईल. सांघिक खात्यामध्ये देखील एक्सपिरियन्स खेळाडू. टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी आपण बघू शकता. रिवाल मात्रे सरांना आम्ही भरपूर वर्षानंतर, मला वाटतं भरपूर वर्षाचा ब्रेक झाला नाही, यंदा कमबॅक त्यांनी केलाय. आणि तसंच काही अगदी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू असताना पुन्हा एकदा पुढे ठेवलाय चेंडू. वारंवार फुरलर लेन. बॅट्समनचे शॉट कसे ब्लॉक केले जातील, मोठे फटके कसे थांबवले जातील याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम कामगिरी सध्या मागील 3 चेंडूमध्ये प्रभावशाली कामगिरी करणारी गोलंदाजी अधीर भगत यांची राहिली आहे. एकंदरीत धावा आपण बघतोय त्यात 44. 3 खेळाडू बाद झाल्यानंतर विशाल भोपेन आणि राज जाधवनं संघाचा डाव सावरण्याचं काम या 2 खेळाडूंनी केलंय. आतापर्यंत आपण बघितलंय राज जाधव वैयक्तिक 8 चेंडू 20, विशाल वैयक्तिक 8 चेंडू 13. अधीर भगत यांचे मागील 3 चेंडू इफेक्टिव्ह राहिले, ज्यामध्ये त्यांनी सुंदर गोलंदाजी केली, नेत्रदीपक गोलंदाजी केली आहे आणि 2 धावा फक्त खर्च केलेत. परंतु राज जाधव थांबण्यापैकी नाहीये हे सांगत असताना शॉट ऑफ द डे अप्रतिम ओढून घेतलाय. जसं झाडू शॉट आपण बघतो तसा हा फटका राहिला. आलाय षटकार. त्याचे सहकारी सांगतायत राज जाधव धावा वाढव, हेच मात्र त्याला म्हणावं लागेल. वैयक्तिक 26 वर जाऊन पोहोचलाय राज. ऍक्शन रिप्ले मध्ये किती चांगला ओढावून घेतला फटक्याला, तो नी बेंड केला. अंतिम क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि तदनंतर रिलीज केलेला फटका. 50 धावा, अर्धशतक पूर्ण झाला वागेश्वर हरिग्राम संघाचं. ऑन बोर्डवर राजनं खूप पुढे नेला संघाला. 2 चेंडू येणं अजून बाकी आहे या पहिल्या सत्रातील. ज्या अधीर भगतनं पहिले 3 चेंडू अप्रतिम फेके, आता जशी लेन चेंज झाली तसं राजनं त्यांच्यावर अटॅक केलाय. चांगला बॉल अगदी राजच्या दृष्टिकोनातून राहिलाय. 50 रन्स ऑन बोर्ड. 50 धावा, अर्धशतक संघाचं ऑन बोर्डवर आपण बघतोय. पुन्हा एकदा once again down the ground. लगातार 2 बॉल 2 षटकार. राज तुकाराम जाधव is on fire. मात्र गणित तंत्र सुरू आहे. ज्या अधीरनं 3 बॉल जबरदस्त फेकले होते, कौतुक केलं होतं अधीर भगतचं, कारण एक अनुभवी गोलंदाज आहे, अनेक वर्ष वहाल टीम मधून खेळतोय आणि नेहमीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. परंतु त्याच अधीर भगतवर आता मात्र हाहाकार अक्षरशः तुटून पडलाय, आग ओकतोय हा जाधव, राज जाधव. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग. राजची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 4 षटकार 1 चौकार त्यांनी लगावलाय. वैयक्तिक 32 धावा 10 चेंडू मध्ये त्यांनी केलेत. एकट्यानं किल्ला लढवला असं म्हणायला हरकत होणार नाही. अप्रतिम बॅटिंग. काय एंड केलाय, एंड इज वेल केलाय. धावा झाले 56. शेवटचा बॉल आता या पहिल्या सत्रातील गोलंदाज तयार झालेत अधीर भगत. आणि आता लेन पाठीमागे ठेवली, रॉंग वन केला, ऑफ ब्रेक केला, थांबवलं. या बॉलवर अनुभवाचा वापर केला. माहिती होती की फलंदाज अटॅकिंग मोड आहे आणि खर तर डॉट बॉल सुरुवात झाली होती या पहिल्या सत्राची आणि एंड देखील अगदी डॉट बॉल झाला. अगदी पहिला डाव मैदानामध्ये संपला. अनबॅलन्स संघाला बॅलन्स केलं राज जाधवनं, साथ दिली विशाल भोपीनं आणि एकंदरीत धावा झाले 56. अब तक 56 आपण बघू शकता आणि 57 धावांचं आव्हान इथे वोडाफोन वहाल या संघासमोर. फायटिंग टोटल वहाल टीम कडे देखील खूप चांगली बॅटिंग आहे. मजा येईल मॅच बघण्यासाठी आणि आम्ही लगेचच नाणेफेकीसाठी विनंती करू. पुढचा फ्रेश मॅच बघायला मिळेल. सामना होईल रिडकर आणि मोरबे यांच्यामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी या करूया आपण टॉस. विपक्ष रिडगर घरच्या मैदानावर घरचा संघ खेळणार आहे आणि पाहुणा संघ असेल रिडगर. टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा वैभव भोपे आपल्या सोबत जॉईंट होतील
आणि इमिजिएटली मात्र टॉस केला जाईल. सन्माननीय श्री रामदासजी म्हात्रे यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. अगदी रिडखेर आणि मोरबे यांच्यामध्ये हेड इज कॉल. इट इज हेड. आता टॉस जिंकलाय. काय विलास दादा काय चूज कराल? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतंय? 6 ओव्हरची मॅच आहे, 5 गोलंदाज वापरायचे आहेत, दोन्ही संघ यंगस्टर्स आहेत, दोन्ही संघ इन्फॉर्म मध्ये आहेत, लाईव्ह लॉट्स मध्ये अगदी चांगला सामना राहिलाय. काय म्हणशील या सामन्याबद्दल? सामना मैत्रीपूर्ण राहील कारण मोरबा संघ हा माझा संघ म्हणून मी ओळखतो प्रत्येक वेळेस आणि ही मॅच व्हायला नव्हती पाहिजे माझ्या हिशोबाने. आता ते लॉसमध्ये आले बोललं तर खेळू आम्ही. आता मैत्रीपूर्ण लढत होईल. कसं वाटलं संपूर्ण आयोजन? कारण पनवेल तालुक्यामध्ये पहिल्यांदा 6 ओव्हर मॅचेस आपल्याला खेळायला मिळत आहेत. मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा 6 ओव्हर खेळत असाल. कसं वाटलंय संपूर्ण आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे आणि दर दिवस मी या आयोजनासाठी नक्की भेट देत होतो. ग्राउंडपासून जी पीच बनवण्यापर्यंत प्रत्येक दिवशी मी नियमितपणे हजेरी लावत होतो इथे आणि आयोजन खूप सुंदर आहे आणि आपल्या विभागात प्रथमच 6 ओव्हरचे सामने इथे खेळवण्यात येतील. खूप साऱ्या शुभेच्छा विलास दादा. विश ऑल द बेस्ट. टॉस जिंकलाय रेडखेड टीमनं. शोर 11 नावाना संघ आज मैदानामध्ये उतरेल आणि पहिल्यांदा त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले. टीम मोरबेला जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन होत आहेत रिवाल म्हात्रे सर. नाव बॅक टू कॉम बॉक्स. धन्यवाद वैभव भोपे. खरं तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र सामना सुरू आहे. एका बाजूला ओडाफोन वहाल आणि दुसऱ्या बाजूला वाघेश्वर हरिग्राम. फार सुशिरा सामना होईल यात तेळ मात्र शंका नाही. मित्रांनो कुठेही जाऊ नका. नक्कीच या मॅचला पाहत राहा. सबस्क्राईब नक्कीच करा. बेल बटन दाबा. आमच्या आई एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत खरं तर सर्वांचं करूया स्वागत. स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 आमचे लाडके आयोजक आदरणीय सन्माननीय जी राजेशजी रामदास फडके आराध्य एंटरप्राइजेस मोरबे आणि खरं तर मोरबे नगरीमध्ये ही 6 षटकांची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर या रायगडमध्ये नव्हे तर ठाण्यामधली ही पहिली स्पर्धा. अभिमानानं सांगावंसं वाटतंय प्रत्येक सामना 6 षटकांचा फ्रेश सामना पाहायला मिळतोय. ही स्पर्धा आपल्याला घेऊन येतो दरवर्षीप्रमाणे. खरं तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. एकूण पहिला सत्र समाप्त झाला. ओडाफोन वहाल संघासमोर ठेवलेलं हे आव्हान अतिशय बलाढ्य आहे. मी म्हणेन 14.0 सरासरीनं धावगती जमवली वाघेश्वर हरिग्राम टीमनं आणि 57 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे. नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावरनं रामचंद्र साहेब बरेच मंडळी या व्यासपीठावरून आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. आमच्या ऑफिशियल अंपायर्स सँडी पालकर सत्यवान काकडे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स आज पिंक गुलाबी जर्सी मध्ये परिधान करून मैदानाच्या आतमध्ये. सँडी पालकर व्हायब्रेटिंग अंपायर म्हटलं जातं. एक आगली वेगळी शैली जबरदस्त स्टायलिस्ट अंपायर म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि आज मात्र ते पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये. ओडाफोन वहाल एका बाजूला खेळत असताना खरं तर ओडाफोन वहाल संघाचा विचार केला तर आपण समीर नाईक बिपिन पावशे प्रवीण मुंबईकर प्रदीप मुंबईकर हे जुने खेळाडू आज त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. बाकी सर्व यंगस्टार नवखे नवीन खेळाडू खरं तर आज आपण त्या संघाना खेळताना पाहतो. सुदेश सालुंके सारखा एक घातक ऑलराऊंडर. त्यानंतर आपण बघितलं तर आकाश गरज ज्यानं मागच्या मॅच मध्ये गेम फिनिश केला. वेल फिनिशर आकाश गरज सारखा एक खेळाडू आहे. त्यामुळं नक्की मॅच मध्ये खूप मजा येईल. पाहत राहा. नक्कीच या मॅचचा आनंद घेत राहा. सलामीचं षटक घेऊन येईन गोलंदाज वाघेश्वर हरिग्राम टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रसाद पाटील. खूप चांगली स्पर्धा आहे बघा. या स्पर्धेमध्ये खूप एन्जॉय करतोय आपण. खरं तर 1 लाखाची मानाची सन्मानाची स्पर्धा. ऑन स्ट्राईक बॅट्समन ऑन स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर रामबाग चषकामध्ये एकवेळा इव्हेंट्स उत्तम क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळेल आज थेट मोरबे नगरीमध्ये. गेम इज ऑन. गेम इज स्टार्ट. फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल. व्हाट अ स्ट्रोक. ये है छोटा पॅक बडा धमाका. प्रयास कोहली का पहिला चवा. गुड स्टार्ट. प्रयास कोहली काय नजागत बरा स्ट्रोक. क्लासिकल ड्राइव्ह
अजिंक्य राणे, विराट कोहली, आता तर रोहित शर्मा या साऱ्या खेळाडूंची आठवण करून देणारा फटका. पुन्हा एकदा क्राडिकल अलॉंग द कार्पेट ड्राइव्ह, चेंडू दन 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 करत जातोय चौकार. है ये छोटा पैक बड़ा धमाका क्यों कहते हैं, क्योंकि ये प्रयास की स्टार्ट, गुड स्टार्ट. जबरदस्त सुरुवात करत असताना प्रयास कोहली एका अवघ्या लहान वयामध्ये याने न्यू यंगस्टर वहाल संघातून सुरुवात केली आणि आज मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. सुरुवात बॅक टू बॅक 2 चौकार प्रसादवर. फुल्लर लेनचा बॉल, फक्त दिशा, स्टाइलिश स्ट्रोक, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, अजून एक येतोय लगातार 3रा चौकार. आनंद घेत असतील, आता खुश असेल, कारण त्यांचा रोहित हा मुलगा संघामध्ये खेळतोय. काय जबरदस्त टोलेबाजी सुरुवात, गुड स्टार्ट. इथून सुरुवात चांगली मिळाली आहे वोडाफोन वहाल टीमला. 3 चौकार. आणि खरं तर मी वैभव जाजवेली या प्रयास कोहलीला बॅटिंग करताना पाहतो, मी कॉमेंट्री करत असताना मला नेहमीच या पट्ट्याची फलंदाजी सुरुवात होताना खूप छान, खरं तर खूप छान सुरुवात करत असतो. अनेक सामने पाहिलेत. चौथा देखील स्ट्रेट ड्राइव्ह, चौफेट टोलेबाजी, इथे थोडासा आउटफील्ड करा. 100% इथे इफर्ट दिलाय. जबरदस्त फलंदाजी, चौकार 100% झाला होता शेवटच्या क्षणाला. तरी पण देखील चेक करून तुमच्यापर्यंत निर्णय देऊ आम्ही आयोजक. इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. चेंडू थोडा स्लो झाला बघा, चेंडू जसा पडला आउटफील्ड स्लो होती आणि तिथे चेंडूला उचली मिळाली, अन्यथा चौकार नक्कीच गेला असता. परंतु बघा चेंडू किती स्लो झालाय, तोपर्यंत हवेमध्ये उडी मारून क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला देखील. यस, गुड फिल्डिंग या मिळते. तर इथे मात्र मिळाली एक धाव, सिंगल ऑन स्ट्राइक प्रतीक. आता मात्र चांगला चेंडू भन्नाट वेगानं, वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकला गेला प्रसाद पाटीलनं. तिथे चेंडू डॉट जातोय. धावसंख्या धावफलकावर 13 लागली गेली आहे. 3 चौकार 1 सिंगल, 13 धावा. प्रयास कोहली नॉन स्ट्राईकला आला, त्यानंतर मात्र बॅट्समन प्रतीक पाटील आला. हा बॉल मात्र डॉट जातोय. चांगला कमबॅक करतोय प्रसाद पाटील. फुलटॉस, खराब चेंडू तुम्ही जर प्रतीक पाटीलला द्याल तर त्याची ताकद किती आहे बघा, बाहुबली आहे तो वहाल टीमचा. ठोकतोय फ्लॅट अँड पॅरलल, सिक्सर. नक्कीच आता वोडाफोन वहाल संघाचा बिग सपोर्टर सागर घरात याच्या चेहऱ्यावर आता नक्कीच हास्य असेल, चेहऱ्यावर खुशी असेल, कारण सुरुवात खूप चांगली झाली आहे. 3 चौकार 1 षटकार, टोटल 19 धावा. आदरणीय सन्माननीय बालरामजी भगत, मोरबे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आदरणीय बालराम भगत साहेबांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आणि ते व्यासपीठावर येताना मी म्हटलं की खरं तर बालराम भगत साहेब म्हटलं ना त्यांच्या पुढे ह ब प लावायला काही हरकत नाहीये. कारण मोरबे नगरी, मोरबे गाव म्हटलं ना तर वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील ही व्यक्ती बालराम साहेब भगत यांचं इथे आगमन झालंय. नक्कीच आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगला सामना रंगत असताना आणि आमची सर्व वारकरी मंडळी खरं तर कपालावर अभिराचं एक टिला लावल्यानंतर आणि गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ घातली की नक्कीच आपण त्यांना वारकरी संप्रदायातील व्यक्ती समजत असतो. आणि ही वारकरी संप्रदाय, ही वारकरी जपणारी संस्कृती इथे मात्र या महाराष्ट्रामध्ये, या रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जाऊया बॅक टू क्रिकेट, सेकंड ओव्हर.
विशाल भोपीचा हा बॉल प्रयास कोहलीनं काय केलं, फटका तर खूप चांगला होता परंतु जे जालं रचलं होतं क्षेत्ररक्षणाचं जाल्यामध्ये हा मासा अडकलाय म्हणेन आणि प्रयास कोहलीचा एक महत्वाचा विकेट प्राप्त झालाय वागेश्वर हरिग्राम संघाला. ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवण्या. खूप चांगलं संगीत आपण ऐकलात. महाराष्ट्राची ही परंपरा, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतोय अशोकजी उलवेकर यांना की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. या अशोकजी उलवेकर आपले सहर्ष स्वागत. खूप चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी. इथे पहा सुरुवातीपासून वाहल टीम हवी झाला होता. 19 धावा कुठून काढल्या परंतु वाहल टीमचा एक महत्वाचा खेळाडू, वाहल टीमचा एक मातब्बर खेळाडू प्रयास कोहलीला मात्र स्विच चिट करत असताना इथे मात्र बाद करण्यात यश मिळालं. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 2, वन डाऊन लाईन येणारा इन ॲट नंबर 3 समीर नाईक, एक अनुभवी खेळाडू. अनेक वर्षांपासून टेनिस क्रिकेट खेळणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. समीर नाईक मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला. शपल जास्त झालाय, जास्त शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अपील केलाय. टू माय माय यस नो नो यस इट्स अ बिग विकेट सेफ. खूप मोठा धोका टळलाय. इथे मात्र अक्षरशः वाहल टीमच्या सर्व खेळाडूंनी डोक्यावर हात ठेवलाय आणि तिकडे वागेश्वर हरिग्राम टीमने देखील डोक्यावर हात ठेवलाय. का ठेवू नये, कारण विकेट फार महत्वाचे होते. प्रतीक पाटीलची प्रयत्न खूप चांगला होता, कॉल थोडासा चुकला होता. इथे मात्र तू मैमा यस नो नो यस असं करता मात्र बघा किती क्लोज निर्णय होता. हिट झाला तर कदाचित प्रतीकला परतावं लागलं असतं. स्क्रीनवर तुम्ही पाहिला असाल. पुन्हा एकदा जाऊ मॅच कडे. एक सिंगल तर मिळाली. संघाची धावसंख्या 20. आता मात्र करायच्या एकूण टोटल आव्हान जर बघितलं ना तुम्हाला तर 22 चेंडू आणि 37 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विशाल. हवेमध्ये खेळलाय. प्रतीक पाटीलचा हा फटका मिस टाइम झालाय की काय नाही, तर चेंडू मस्तक पे दस्तक देने वाला है स्ट्रोक. 6 रन. षटकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या धावफलकावर लागल्यात 26. एक गडी बाद 26. गोलंदाज विशाल भोपी पुन्हा एकदा सज्ज. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकणारा हा प्रतीक. दिशा भटकली पुन्हा एकदा एक धाव. वाईड बॉल. अतिरिक्त 1+1. जेवढ्या धावा मिळत आहेत तेवढ्या घेण्याचा मानस धाडस सुरू आहे वोडाफोन वाल टीमच्या खेळाडू समीर आणि प्रतीकचा. आणि का घेऊ नये, या ठिकाणी प्रत्येक धाव ही मोठ्या फटक्याने येत नसते. सिंगल डबलने देखील थोडी धावसंख्या वाढवाव्या लागतात. त्याच अनुषंगाने ही फलंदाजी सुरू आहे. 2 धावा वाढल्या. संघाची धावसंख्या 2 ने वधारल्यानंतर 28 धावा. कमबॅक करावं लागेल विशाल भोपीला. बघा वाहल टीम बॅटिंग करत असताना फुल्लर लेनचा बॉल आडव्या बॅटने खेळतोय समीर, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. अंपायर सिग्नल. एक रन धाव पळून काढली आहे. संघाची 1 धावेनं धावसंख्या वाढेल. हा वाल टीम म्हटलं तर आज तुम्हाला ऋषी नाईकची अनुपस्थिती पाहायला मिळेल या संघामध्ये. संघातून खरं तर रिटायरमेंट घेतली. या टेनिस क्रिकेटमधून ग्रामीण मधून त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे, परंतु त्याचे सर्व युवा खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. पाण्याची पूर्तता करायची आहे. ओव्हर झाल्यानंतर ओव्हर झाला गरज आहे पाण्याची, तर गरज आहे तर द्यावीच लागेल. अगदी अत्यावश्यकता आहे त्या ठिकाणी पाण्याची, त्यामुळे द्यावं लागेल. लवकर जाऊ, जर गरज असेल तर धावत जाऊन द्यावं लागेल पाणी, कारण आपण
गोलंदाज विशाल भोपीनं एक सिंगल चिक्की रन्स कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढल्यानंतर जाऊन पोहोचते ती टोटल 30 या आकड्यावर. करायचे आहे टोटल 57 धावा, म्हणजे अजूनही 27 धावा दूर आहे. हरिग्राम टीमला आता टिचून मारा करावा लागेल. षटक सुरू आहे. दुसरं म्हणजे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक सुरू आहे. 27 धावा धावफलकावर, आता 30 धावा धावफलकावर, अजूनही 27 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक समीर नाईक. फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल होता. इथे मात्र अंपायर सिग्नल या चेक केलं जाईल. फुल टॉस, फुल्लर लेनचा बॉल समीरला, परंतु ते लाजवाब फिल्डिंग. काय जबर एफर्ट दाखवलाय, अगदी धाडस दाखवलंय आणि तिथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आली आहे. फक्त 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आता मात्र 32 या आकड्यावर, म्हणजे अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता. काय असेल पुढचा सामना, कसा रंगेल. आता मात्र गोलंदाजांना खूप फाईट करावी लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका. आयोजन कमिटी तुम्हाला सूचित करतायत की लवकरात लवकर निर्णय घ्या, जो काही डिसिजन असेल, आणि लगेच मॅचला सुरुवात करा. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. कोण असेल गोलंदाज. हा ओव्हर फार टर्निंग असेल, हा ओव्हर निर्णायक असेल. या ओव्हरवर सर्व काही मी म्हणेन अवलंबून असेल. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. विकेट आतापर्यंत विचार केला तर प्रयास कोहली जो एक गडी बाद झालाय, तदनंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी डाव सावरलाय. प्रतीक आणि समीर नाईक. हार्ड हिटर बॅट्समन प्रतीकला तुम्ही पाहू शकाल. वहाळ संघ ऋषी नाईक यांचा एक महत्वाचा खेळाडू, ज्यानं रिटायरमेंट, ज्यानं निवृत्ती जाहीर केल्यानंतर रायगड प्रीमियर लीग मध्ये निवृत्ती जाहीर केली. मात्र आता त्यांच्या अनुपस्थित आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करतात यंगस्टार आणि ते अनुभवी खेळाडू. तर मॅचला होईल सुरुवात. षटक क्रमांक 3 घेऊन येईल गोलंदाज अनु भोईर. अनु भोईर पहिल्या मॅच मध्ये थोडासा उशिरा आला, त्यामुळे कदाचित त्याचं संतुलन बिघडलं होतं. थोडंसं त्याला मैदानाची एक पाहणी करता आली नाही, जेणेकरून निर्णय देखील थोडा घेता आला नाही. अशा परिस्थितीमध्ये आता अनु भोईर कशा प्रकारे कामगिरी करेल. गरज आहे वागेश्वर हरिग्राम टीमला एका चांगल्या षटकाची, कारण 18 बॉल 25 ची गरज. हवेमध्ये खेळलाय समीर नाईक. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला देखील.
आणि टिपलाय झेल समाप्त झालाय समीर नाईकचा खेळ. नवीन बॅट्समन सुदेश साळुंके. मोरबे नगरीमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आमचे सनी शेट्टे खरं तर ऐश्वर्या रिसॉर्ट याच मैदानाच्या अगदी थोडा 1 किलोमीटर अंतरावर असणारा एक जबरदस्त रिसॉर्ट. अर्थात बरेच पर्यटक आणि या रिसॉर्टमध्ये येत असतात, आनंद व्यक्त करतात, एन्जॉयमेंट करण्याकरता. ऐश्वर्या रिसॉर्ट ते सनी शेट्टे, त्यांना आशिष पाटील असतील, आमचे आदेश पांडव, त्याचबरोबर कैलास असेल, कुणाल फडके, सर्वांचं मी कौतुक करतोय. खूप चांगलं या ठिकाणी आयोजन आणि आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा खरं तर त्यांच्यासोबत आम्ही जॉईन झालोय. नक्कीच खूप आनंद येईल. जोपर्यंत ही स्पर्धा आहे तोपर्यंत नक्कीच खूप चांगला आनंद मिळेल त्यांच्यासोबत. या सुदेश साळुंके आल्या क्षणाला हवेमध्ये केलेला प्रयत्न झेलवर क्षेत्राच्या पोहोचला देखील प्रयत्न अटूट होते अगदी, परंतु या प्रयत्नांना यश मिळालं नाही. परंतु 3 धावा कंप्लीट झाल्यात. हवेमध्ये झेल होता, झेल टिपला असता तर मग काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु असता जर आणि तरचा कोणत्याही या ठिकाणी स्थान नसतो क्रिकेटमध्ये. अशा परिस्थितीमध्ये सुदेशला मात्र 3 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 3 ने वाढली. संघ जाऊन पोहोचतोय आता टोटल 35 या आकड्यावर. 35 धावा, अजूनही 22 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 22 धावा. अन्नू भोईर कमबॅक करून देईल का? अन्नू भोईर संघाला वापसी करून देईल का? इथे मात्र पाहावं लागेल. हा खोलवर पतीचा बॉल खणून खोदून काढलाय अक्षरशः प्रतीकनं. 1 धाव मिळेल. धाडस करावं लागेल दोन्ही संघांना या ठिकाणी, कारण मित्रांनो जगात धाडस केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत, आणि जर तुम्हाला किंमत करायची असेल तर हिम्मत करावी लागेल. ते अनुभोईरचा पुढील बॉल, एक सिंगल आली आहे. हलो 15 चेंडू आणि समीकरण देखील बदलत असताना 21 धावांची गरज. पुन्हा एकदा खोलवर स्टेट ड्राईव्ह, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला बॅकअप दिला जातोय. खूप चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग, नेत्रदीपक फिल्डिंग म्हणावी लागेल ज्या ठिकाणी, कारण गरज आहे अशा फिल्डिंगची वागेश्वर हरिग्राम टीमला. बालकृष्ण भोपी हरिग्राम टीमचा हा खेळाडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. प्रत्येकाला 100% द्यावा लागेल, कारण मॅच हळूहळू बघितलं तर वाहल संघाच्या बाजूने झुकतोय, परंतु अजूनही काही बिघडलं नाही. 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. आमच्या मान्यवर बघा या पाहुण्यांचा मॅचचा आनंद घेताना. 14 बॉल 20 ची गरज. ही 2 बॉल मगाशी देखील वाहल टीम साठी असाच सामना आला होता. अशा परिस्थितीमध्ये आता 14 चेंडू आणि 20 ची गरज आहे. आकाश गरज सारखा एक मातब्बर खेळाडू तंबू मध्ये आहे. प्रवीण सारखा, बिपिन पावशे सारखा मातब्बर खेळाडू आहे. हे सारे खेळाडू असताना आता मात्र 14 बॉल 20 ची गरज. ग्रेट ग्रेट ग्रेट. अन्नू भोईरची डिलिव्हरी ही बघितली तर थोडीशी बाउन्स राईस टॉस झाला बॉल, चेंडूला उसली मिळाली आणि तिथे मात्र प्रतीकला चेंडूला पाहावं लागलं, थोडस बीट झाला. डॉट बॉलची समाप्ती. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. अन्नूचा हा लास्ट बॉल चांगला फेकावा लागेल अन्नूला, तर दुसऱ्या बाजूला प्रतीकला या बॉलवर चांगल्या धावा देखील काढाव्या लागतील. काय घडेल काय बिघडेल. पुढे येऊन खेळलाय क्षेत्ररक्षक, कोणी नाही. 1 बाउन्स, एका टप्प्यानं चेंडू सीमा पार होईल. गोलीच्या वेगानं जातोय चौकार.
पूर्णपणे बदललं. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. 12 बॉल 16 धावा, 8.0ची सरासरी राहिली आहे. सुरुवातीपासून सरासरी बघितली ना तर 14.0ची होती वाल टीमसाठी. आता ती सरासरी एवढी कमी झाली की 8.0 वर येऊन राहिले. पाण्याची मागणी पुन्हा एकदा केली जाते. सातत्याने पाण्याची मागणी करत असताना खेळाडू, परंतु थोडा स्पीडअप करा. चला पाणी घेऊन जा. फलंदाजासाठी कदाचित पाणी हवं असेल. चला जा 12वे खेळाडू. हा जा लवकर चल. काय नियम आहे? 12वा खेळाडू का? ठीक आहे 12वा खेळाडू. या स्पर्धेचा नियम तुम्हाला सांगेन. 12वा खेळाडूच पाणी घेऊन जाईल. रोनित, आमचे 12वे खेळाडू रोनित. खूप चांगली भूमिका आहे बघा रोनितची देखील. आणि रोनितला तुम्ही 12वा खेळाडू म्हणून समजू नका. जासे टुर्नामेंट गाजवली याच रोनितनं, हे देखील विसरता कामा नये. 2 षटकार ठोकलेत लास्टला, शेवटला 3 मारले होते. नक्कीच म्हणजे रोनित हा एक चांगला खेळाडू आहे. तुम्ही त्याला 12वा खेळाडू ठेवता, परंतु येणाऱ्या कालामध्ये नक्कीच तो प्लेइंग 11 मध्ये असेल. आणि कदाचित प्रदीप यांनी रिटायरमेंट घेतली तर त्यांना संधी मिळेल. नक्कीच संधी मिळण्यासाठी रिटायरमेंट घ्यावी लागेल, जशी ऋषीने घेतली. प्लॅटफॉर्म मोठा मंच, नक्कीच मोठा मंच असल्यानंतर रिटायरमेंट घोषित केली जाईल, जशी ऋषीने रायगड प्रीमियर लीगला केली. तर नक्कीच थोडेसे हसी मजाक आहे, परंतु प्रदीप आणि प्रवीण खूप चांगले पूर्वीपासून खेळत आलेले चांगले खेळाडू आहेत, भाऊ आहेत. तर देऊया या दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. बॅक टू क्रिकेट. 12 बॉल 16 धावांची गरज. गोलंदाज बालकृष्ण. हाफ ट्रॅकरचा बॉल सुदेश साळुंके सोडणार नाही. त्याच्याकडे आहे गुणवत्ता, कौशल्यता आणि तो दाखवतोय वाईडिश लॉंग ऑन ला खणखणीत षटकार. बघा या षटकारानं सामन्यात चित्र विचित्र झालं. आता 11 चेंडू आणि 10 धावा. वागेश्वर हरिग्राम टीम तुम्हाला आता आत्मविश्वासानं लढावं लागेल, कारण आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर पोहोचवते. हा खोलवर पद्धतीचा बॉल वाईडिश लॉंग ऑफ कडे. तिथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक उभा आहे, सिंगल मिळेल. आणि 10 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. 10 चेंडू 9 धावा. ऑन स्ट्राईक प्रतीक पाटील. हा चांगला चेंडू आहे. मी म्हटलं की आत्मविश्वासानं लढावं लागेल. लढायचं असतं, रडायचं नसतं, लढावं लागेल, कारण सामना तुमच्या हातातून निसट चाललाय. वागेश्वर हरिग्राम संघ, आणि तिथे मात्र करावा लागेल प्रयत्न. यस, ग्रेट डिलिव्हरी. अप्रतिम बॉल. कमबॅक करतोय, परंतु इथे थोडं साचपडतपणा सुरू असताना धाव कंप्लीट झाली असती, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता. यस नो यस करत होते, कोऑर्डिनेशन नव्हतं, आणि तिथे मात्र डॉट बॉल. 2 चेंडू डॉट फेकलेत. अजूनही संदेश सामना बॅलन्स आहे. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावा. रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमचे सागरदा या मॅचचा आनंद घेत आहेत. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चेंडूवर 1 धाव येईल. वेगाने आलाय क्षेत्ररक्षक. थोडासा फंबल. आउटफील्ड खराब असल्या कारणानं इथे मात्र थोडंसं चाचपडतपणा पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 2 निवडली. आता समीकरण अगदी लेवल इक्वल. 7 बॉल 7 धावा. 7-7. हम 7-7 है. 7 चेंडू 7 धावा. 7-7चा हा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक प्रतीक थोडासा थकलाय, दमलाय, आणि त्याचा फायदा घ्यावा लागेल गोलंदाजाला. या थकलेल्या आणि दमलेल्या फलंदाजाला डॉट बॉल फेकावे लागतील. हा या जास्त शपलवून केलेला प्रयत्न यष्टीरक्षकाला चेंडू समजला नाही. डॉट बॉल. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. 1 धाव कंप्लीट झाली, आणि या एका धावेने आता पुन्हा एकदा 6 चेंडू 6 धावा. बालकृष्ण गोलंदाजाचं हे षटक समाप्त झालं. 6 चेंडू 6 धावा. 6-6.
फटके स्मृती चषक 2024 आपण पाहतोय. लाडके आयोजक आमचे आदेश पांडव देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 40+ मध्ये आता चांगला खेळ करण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे. संदेश शेळके सांगतायत की रिटायरमेंट हवी आहे आता मोरबी गावाला तुमची. 38 वय वर्ष आहे म्हणजे अजून 2 वर्ष वाट पाहतोय आदेश. आणि कैलास ही जुना खेळाडू आहे. चला जाऊ बॅक टू क्रिकेट. साबल सारंस मॅच मध्ये अजूनही मजा आहे. मॅच मध्ये अजूनही रोमांचकता आहे. थर्रार सुरू आहे. गोण आहे. गोलंदाज 6 धावा डिफेन्स करेल का? सोपान म्हात्रे. सोपान म्हात्रेचा पहिला बॉल झेल आहे. टिपणे गरजेचं आहे. आणि प्रतीक पाटील एक बिग विकेट इथे मात्र मिळते. सोपान म्हात्रेला संघ वागेश्वर हरिग्राम टीमला. पण मात्र फलंदाजी मध्ये नाराज केलंय हरिग्रामकरांना. आणि तिथे मात्र तो गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. एका मोठ्या विकेटची जी गरज होती प्रतीक पाटीलची ती विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानात जाईल आकाश घरात. इथे मैदानात विजू जर्सी नंबर 77 आकाश घरात आपण पाहू शकाल. 6 बॉल 6 रनची गरज होती. विकेट गेल्यानंतर 5 चेंडू 6 रन. सोपान म्हात्रेला कमबॅक करावं लागेल. बघा आयुष्यात ध्येयाकडे जाताना घोड्याच्या वेगाने जा. नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. मागे वळून पाहू नका. झालं गेलं विसरा. या ठिकाणी भूतकाल वर्तमान कालाकडे जा आणि तुम्ही नक्कीच विजयाच्या दिशेने जाल. परंतु इथे कोण जिंकेल कोण हरेल? 5 बॉल 6 रन्स. मॅच मात्र रफ अँड टफ. अजूनही काही बिघडलं नाही. अजूनही सामना बॅलन्स आहे. प्रयत्न करावे लागतील. 100% प्रयत्न करावा लागेल. घाम घालावा लागेल. काय चर्चा सुरू आहे बघा. आपण बघितलं तर राहुल भोपे आणि सोपान हे जुने खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे मध्ये असणारी चर्चा आपण पाहिली स्क्रीनवर. 5 चेंडू 6 धावा. परंतु नवीन बॅट्समन आहे हार्ड हिटर आकाश घरात. घाम गाळावं लागेल. घाम गाळावं लागेल. या त्या उन्हामध्ये खरं तर मेहनत करावी लागेल. Yes, Mr. Mishok once again. आकाश घरात देखील बाद. बॅक टू बॅक दुसरा विकेट. वोडाफोन वाला मिळतोय धक्का. बघा यशस्वी होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास. आणि तो स्वतःवर विश्वास दाखवतोय सोपान म्हात्रे. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त करतोय. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. न्यू बॅट्समन बिपिन पावशे हे पुराणा चावल आहे दोस्तो. हा अनुभवी खेळाडू आहे. एक्सपिरियन्स मध्ये अनुभवाने भरलेला खेळाडू आहे. मग 6 धावांची गरज असताना आपण पाहिलात की अवघ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदेश खूप चांगला मॅच. 6 बॉल 6 ची गरज होती. त्यानंतर मात्र 2 विकेट ऑन हॅट्रिक. सोपान म्हात्रे ध्येय साध्य करावा लागेल. कोण ध्येय साध्य करेल? वोडाफोन वाल की वागेश्वर हरिग्राम? नक्कीच आपण पाहतोय सोपान टू आता बिपिन टू सोपान हे युद्ध पाहायला मिळेल. 4 चेंडू 6 धावांची गरज. सरळ बॅटने केला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहे. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. एक सिंगल गेली तर काही फरक पडणार नाहीये हरिग्राम टीमला. परंतु एखादा चौकार आला तर फार मोठा फरक पडेल या वागेश्वर टीमला. चेंडू आणि धावांचं अंतर 3 चेंडू 5 धावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो मित्रांनो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्य असं काहीच नाही या दुनियेमध्ये. आणि ते अशक्य शक्य करण्यासाठी मेहनत 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 हार्ड वर्क करावा लागेल. 3 चेंडू 5 धावा. ऑन स्ट्राइक सुदेश सालुंके हार्ड हिटर बॅट्समन. थोडासा प्रेशर क्रिएट झालाय. लाईन भटकली. सोपान म्हात्रेची व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त 1 धाव. आता मात्र येणारे 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. खूप चांगला मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत प्रकार. कालच्या रजनीमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या होत्या आर्या स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेमध्ये. कालच्या रात्रीमध्ये संदेश बघितला तर 6 धावा डिफेन्स केल्या होत्या भातान टीमच्या गोलंदाजानं. वाघिवली वाडा टीम खरं तर अक्षरशः झोपली नसेल रात्री. 6 बॉल 6 ची गरज. सेम मॅच.
पुन्हा एकदा व्हॉट अ क्रिटिकल स्ट्रोक. मी म्हटलं की सुदेश साळुंके या मॅचचा नक्षा बदलेल आणि तिथे मात्र गेम फिनिश. सामना जिंकलाय वोडाफोन वहाल टीम न. ठोक डीजे.